ठाणे शहरातील गोखले रोड परिसरात काल रात्री टीएमटी बस थेट रस्त्याच्या दुभाजकावर चढल्याची घटना घडली। अपघातानंतर परिसरातील दुभाजकांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न उपस्थित होत असून सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली। अरुंद रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आलेले दुभाजक आणि पुसट झालेल्या मार्गदर्शक रेषांमुळे वाहन चालकांना अपघाताचा धोका असल्याचा आरोप त्यांनी केलाय। महापालिकेने लवकरच उपाययोजना केली नाही तर ते स्वतः रंगरंगोटी करतील आणि आंदोलन छेडतील असा इशारा त्यांनी दिलाय। ठाणे स्थानकाजवळ असलेले गोखले रोड परिसरातील रस्ते अरुंद आहेत। त्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी केली जातात, त्यामुळे वाहतुकीस हा रस्ता आणखीनच लहान पडतो। त्यामुळे या दुभाजकाला परिसरातील नागरिकांचा आणि व्यापाऱ्यांचा विरोध होता। तरी देखील गोखले रोड, राम मारुती रोड परिसरात महापालिकेने हे दुभाजक बांधले, परंतु या दुभाजकांमुळे वाहतूक कोंडी होत होती। त्यानंतर काही व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून येथील दुभाजक काढून फेकून दिले होते। त्यावेळी महापालिकेने दुभाजक बसविताना वाहतूक पोलिसांना कळवले नसल्याचे समोर आले होते। त्यामुळे महापालिकेच्या कार्यपद्धतीविषयी व्यापाऱ्यांकडून टीका होत होती, परंतु त्यानंतरही ठाणे महापालिकेने हे दुभाजक त्या ठिकाणी बांधले आहेत। ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त यांनी हे दुभाजक ठाण्यातील बाबांच्या सांगण्यावरून बांधले असल्याचा आरोप संगम डोंगरे यांनी केलाय। हे दुभाजक वाहन चालकांसाठी घातक ठरत आहे। त्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाहने उभी असतात, त्यामुळे रस्त्यावरून एका वेळी एकच वाहन जाऊ शकते। काही दिवसांपूर्वी या परिसरातील मडवी हाऊसला आग लागली होती, तेव्हा अग्निशमन गाडीला जायला रस्ता नव्हता। त्यावेळी दुभाजक तोडण्यात आले होते। त्यामुळे या ठिकाणी दुभाजक नको अशी मागणी नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची आहे, असे डोंगरे यांनी सांगितले। परंतु याकडे प्रशासन लक्ष देत नाही। नागरिकांची बाजू आम्ही वारंवार मांडत आलो। या दुभाजकाचा त्रास प्रत्येक वाहन चालकाला होतोय। दुभाजकावरील मार्गदर्शक रेषा पुसट झाल्यात, त्यामुळे बस चालकाला दुभाजक दिसून आला नाही आणि बस दुभाजकावर चढले। यात बस चालकाचा नाही तर ठाणे महापालिकेची चूक आहे। बस चालक हे मालकरी आहेत, ते व्यवस्थित गाडी चालवत होते, परंतु त्याच वेळी तेथून दुचाकी येत होती। त्या दुचाकीला वाचवण्याच्या नादात टीएमटी चालकाकडून बस दुभाजकावर चढली, असे डोंगरे यांनी स्पष्ट केले।